हे गुड मॉर्निंग मित्रांनो, मी अजिंक्य पाटील पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर. सो आजचा दिवस खूप इम्पॉर्टंट म्हणजे माझ्यासाठी पण आणि आमच्या कुटुंबदारांसाठी पण. सो आम्ही सगळेजण चाललो आहे जेजुरीला आणि माझं सौभाग्य की याच दिवशी म्हणजे माझ्या वाढदिवसाच्या दिवशी आम्ही सगळे आमचे कुटुंबदार म्हणजे आमचे भाईबंद सगळे आम्ही चाललो आहे आमचे कुलदेवत म्हणजे आमचे देव घेऊन कुलदेवताकडे जेजुरीला. सो आम्ही आता निघूयात, सगळे ऑल सेट आहेत. बायकांचं नेहमीप्रमाणे थोडं तयारी होतेच त्यांची, बाकी एकदम ऑल सेट आहे. गाडी आली आहे, आपण एक कुटुंबदारांसाठी मोठी बस केली आणि ज्यांच्या सोयीप्रमाणे ज्याच्याकडे जशी गाडी ते घेऊन निघत आहेत. सो आपण आपली गाडी घेऊन चाललो आहे आणि हो तिकडं सोय एकदम मजबूत झालेली आहे. आपण जाऊयात, एन्जॉय करूयात आणि बोलूयात येलकोट येलकोट जय मल्हार. झाली सगळी तयारी, आता मस्त आपण गाडी बिडी काढतोय. गाडीचे पडदे बिडदे लावलेत कारण दुपारी ऊन आणि रात्री थंडी, असं सगळीकडे आता चालूच आहे वातावरण. गाडी एकदम चकाचक झालेली आहे, एकदम टॉपॉप धुवून पण आणली आहे. आपली छोटी गाडी तिकडे, ती गाडीला आजचा दिवस आराम आहे. आज याच गाडीने सगळे ट्रॅव्हल करणार आहोत. आम्ही 8 जण सगळेजण याच गाडीत जाणार. विचार करा या गाडीत किती जण मावतात. अशी बस आहे, बस मिनी बस. चला, दादा पण आलेला आहे आता. दादाचा पुढचा सीट फिक्स आहे, तर आपण बसूयात गाडीत आणि निघूयात. बोला येलकोट येलकोट. नेहमीप्रमाणे बघा लेट येणारी माणसं आता आलेली आहेत. आम्ही कधीपासून इकडे थांबलोय, दादा भाऊ आम्ही. तर काय करायचं, यांचं उशीर आहे तर त्यांना सांगा जरा तुम्ही पण लवकर यायचा मस्त. चला पटकन बसा ना, काय बॅगा बिगा घेऊन अजून उभे आहेत. चला पटकन, चला बोला येलकोट येलकोट जय मल्हार. सगळे गाडीत बसलोय आम्ही आता, निघालोय. बस पण निघाली आहे पुढे. पण बघूयात, मस्त मजा मस्ती करत करत सगळे घरातले टाटा बिटा करतात. जाऊयात बड्डेच्या दिवशी जेजुरीला. मस्त डिझेल टाईम झालेला आहे आता. आपल्याला फुल टाकी करायची, अर्धी टाकी आहे तरी. तर डिझेल भरू आपण, इथे निघू सुसाट. पाकिट बिकीट घेऊ द्या, पैसे बिचे द्यायला लागतील ना. टाकी आता फुल होत चालली आपली बघा. आलू 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 टाकी फुल करायला घेतले. पाकिट घेऊ दे बाबूदाम. टाकी फुल झालेली आहे आता. राऊंड फिगर बसला आकडा 3500चा, 38.70 लिटर. आता बघू आपला गाडी किती ॲव्हरेज देते काय. तुम्हाला माहिती आहे 10 वेळेस मी ॲव्हरेज काढलेलं आहे. हे बघा आपले प्लेयर, उलटी प्लेयर हे बसलेले आहेत असे सगळ्या प्रकारे असे मस्त नाश्ता करायला. आता नाश्ता करतील ना, नंतर मग सांबार सांबार घ्या. आला नाश्ता आला, घ्या. मिसॉल एवढा नाश्ता केला या बाईने बघा. हे बसलेल्या बाया, बाकी आम्ही काय उभं हो. सगळा कपूला चहापासून सगळा. यांच्या तर प्लेटी पण धावायला नेल्या, यांच्या डबल टिबल प्लेटी होत्या. आम्ही काही नाश्ता बिष्टा केला नाही, तर निघून आम्ही थोडाफार नाश्ता केले. आता गाडीत बसू आणि जाऊ जेजुरीला. आता सासवड घाटात पोहोचलो आम्ही. मज्जा मस्ती करत करत कधी सासवड घाटात पोहोचलो काही माहितीच नाही पडला. मध्ये काही शूट पण नाही केला. आम्ही फुल मस्ती करतोय. बाकी सगळी लोक मागं बसले, बाकी मागची लोक झोपली असतील वाटतं. बघा दिसतात का झोपलेली, झोपायला आले ती लोक हातावरती करतात. आपली गाडी तिकडे उभी केली आपण आणि मस्त आता इथं सगळी पोरं आपली घरांची इथं उसाचा रस पियाला बसल्या. लेडीज लोक इकडे बसल्या. देऊ पिला का तुम्ही? पिला कशा होता? भारी. कसा कसा? हा हिरू, तुम्ही पिला उसाचा रस? पिला का ऋतू? कसा होता? मस्त. बोला येलकोट येलकोट जोरान बोल. जय मल्हार. या चौघीजणी जेजुरीला आल्या नाही. यांचा बघा डगरा बिगरा उचलतात, राग बी घाला कोणला मारायला. या चौघीजणी जेजुरीला ये बघा डॉन. फायनली आम्ही आता जेजुरीच्या पायथ्याशी पोचलो आहे आणि आम्ही ज्या ठिकाणी हॉल किंवा रूम जे बुक केलेत त्या ठिकाणी आम्ही आलो आहे. त्यांच्या इथे आता थांबलो आहे. बससाठी आम्ही थांबलो आहे. बसला यायला अजून 1-1.5 तास लागेल. सो आपण रूम आमचा चेकआउट करतो आणि मग त्याच्यानंतर आराम करून जसे ते येतील तसं आपण निघूयात पुढे गडावर चढण्यासाठी. सो आपण आता वाट करूयात, फक्त वाट बघूयात त्यांची, ते कधी येतील. फायनली आपली बस आलेली आहे कुटुंबदारांची. बस तिकडं आहे. बाकी बसीच्या आतमध्ये आपल्या मिनी बसमध्ये ही बसलेली आहेत पब्लिक फुल. पोरावीचं खतारा घातल्याशिवाय यांना काही जमणार नाही. बाकी आपली बस आली. आता बस आली, मस्त आपण जाऊ तल्याचं पाणी गो अंगाऊ शिमटाला. जय खंडेराय.
बाकीची पण सगळी लोक नानू काका उभा इथं. ते आहेत ना दादा पिशवी कुठे आहे? हे आमचे भगत. चला मम्मी सांच्या हाताला पकडा दादा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू थँक्यू काका. जय मल्हार. येलकोट. ठीक आहे जय मल्हार. येलकोट. हाताला पकडा इकडे पुढे घ्या सदा आनंदाचा. येलकोट. जय मल्हार. कसं वाटतं मग देव धुवून आणलेला तर आपल्याला? एकदम मस्त. हा मस्त वाटतं. हा मस्त वाटतंय एकदम मस्त. हातपाय धुवलं पण मग एकदम भारी. भारी एकदम. नानू कुठे गेला? अंग धुवायला गेलो. देवांचा मानपान चालू झालेलं आहे आता. मस्त देव धुवून आणले. काय बोलता अंकल, तुम्हाला काय बोलायचं? देव धुवून आणले तर अंघोळी करून आणले आणि आता देवांचा अभिषेक इथेच्या हे झालेलं आहे. देवांचा इथेच्या एक पहिल्यांदा आम्ही मानपान देत आहोत देवांचा आणि मग त्याच्यानंतर आम्ही जेजुरी गडावरती चढू. गडावरती चढल्याच्या नंतर मग तिथेच्या संध्याकाळी अभिषेक आहे वर तिकडे एकदम जोरान अभिषेक आहे. अभिषेक एकदम जोरान आहे बोलू. हा अभिषेक एकदम जोरान आहे आणि त्याच्यामुळं आता संध्याकाळी गोंधळ पण आहे. संध्याकाळी गोंधळ गोंधळाला फुल गोंधळ घालायचं. आता आपला मानपान सपरिवार सहकुटुंब सब जेवढे सगळे आमच्या कुटुंबातले आलेले आहेत. जय मल्हार. आमचा मान इथे नाही. आमचा मान इथे नाही. आमची मूर्ती कुठे पाहिजे समजायला पाहिजे. या इकडनं ये. कुठं ना रे 5 जण ओला आई राजा गोळा का पाहिजे झालाय 5.
सदेवलाल माळसा सुंदरी आरती करी देव ओवाळी नाना परी बाबरेचा तुकडा भांडराचा बाडका आनंदाचा गणराम महाराज की जय. दाबा जोरात दाबा जोरात अशी दाबायची अशी वरती धरायची. हा लावा पडता सर्वांनी. मालक चाला पुढे एलकोट सदा आनंदाचा. टेक सोनी डोका. झाला सगळ्यांचा पाया बिया भरून. आता काय बोलतो पर्सेंट काही नाही आहे मजेत ना बाबा. सगळं व्यवस्थित आहे ना. व्यवस्थित एकदम व्यवस्थित. बरं फोटो काढायला यो व्यक्ती इथं आलेला. म्हणून आता आम्ही चाललोय अंकलकडे. आपले देव आहेत. आता देवांचा मानपान झाले. आता आपण जाणार रूमवर. नाही बाबा रूमवर जाणार. तिथे थोडा आराम करणार नाश्ता करणार आणि मग संध्याकाळच्या तयारीला लागू. आपण वरती गडावर चढू. गडावर चढल्यावर मग वरतीच आहे ना गोंधळ खाली वरतीच मस्त गोंधळाला बघूयात. एवढी मज्जा येणार आहे. आणि हा आता मगाशी तुम्ही बघितलंच असेल आई अंगात आलेले ते. कोणाला श्रद्धा वाटत असेल तर कोणाला अंधश्रद्धा. ज्याला जे वाटायचे ते वाटू द्यात. पण जी आमच्या मनाची शांती आहे ना ती आम्हाला भेटते बस. सो आपण पुढे खूप अशी संध्याकाळपर्यंत मजा करूयात. तुम्ही कंटिन्यू राहा आणि बघत असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. बस लोड झालेली आहे आता एकदम मस्त. आणि आपण पण ऑल सेट आहे. सो आपण आता जाऊ. आता रूमवर जाऊ. दादा बोलतो मला हे. दादा काय बोलतो बोल काहीतरी. काय नाही आता तिथे अभिषेक आंघोळ वगैरे देवांची झाली व्यवस्थित. आता थोडा नाश्ता जेवण करून गडावर चढायला सुरुवात करू आम्ही. मस्त. मागे पण बघा सगळ्यांनी भंडारा लावला एकदम. बोला एलकोट एलकोट. देव शिडून आलेले ही लगेच दुरकूस जेवणावर दुरकूस. दे 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 मग भूक लागले भैया. या जेवायला या या. हा अंकल दाखवा काय आहे तुमच्या हातात. आमच्या धर्मपत्नीनं आम्हालाच नाही म्हणजे जेवढे आलेत त्यांना सगळ्यांना जोडपे आपल्याला 5 पायऱ्या उचलायचे आहेत. पण आमचे काका बघा मुद्दामून नाही आणली आंटीला. मुद्दामून ना अंकल. हा सांगा ना उत्तर द्या ना अंकल. अंकल अंकल बोलू ना कुछ तो. गडावर जायला फुल तयार आहेत. आणि अजून बाकी लोक तयार होत आहेतच. येत आहेत वरून अजून. आणि बाकी आपली फुल कुटुंबदार तयार आहेत गडावर चढायला. तिथले जरा लेफ्ट मारला गडावर चढायचा रस्ता चालू आपला. जय मल्हार. एलकोट बोल बाबू बोल. विराजचा नवस आहे हो. विराजला या उचला 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 येऊ द्या. चला बाजूला न्या वरती न्या. एलकोट फिर बोल एलकोट जोरान बोल. ये बाबू आता थोडंसंच गड बाकी. आम्ही वर पोचूयात फायनली. आता आपण ना मुख्य महाद्वार श्री मार्तंड देवस्थान जेजुरी गडाच्या एकदम जवळ आलोय.
आणि बाकी आपली पब्लिक अजून चालते. नीट करा जरा नीट. एकदम चढ उतार आहे जवळपास. सो दमलो पण एनर्जी फुल लेवल वाटते अजून. पण केलेला नवस आता बारीकपणापासून पोऱ्या मोठा झाला. नवस आता फेडला जातोय. आता पायऱ्या शिल्लक राहिल्यात. घ्या चला चला चला. अरे घेतली ना चला चला. काय घ्यायचं त्याच्यात. नवस कम्प्लीट करायला घेतलं. या कमान चला. हे उचल अशी तिला एवढीच आहे ती खाली वहिनी. त्रिपुरहारिं जगद्गुरु मणि विघ्नं माळसा गंधं वंदेहं कुलदैवतं धर्मवते हर्षवते वाग्मणे ज्ञानरूपिणी कलिदोष विनाशाय मार्तंडाय नमो नमः. ओम अश्वरूढाय नमः. माळसा कांताय धीमहि तन्नो मल्हारी प्रचोदयात्. गाला सगळ्यांनी हात लावा. शिव हर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. म्हणा ओम नमः शिवाय. सदानंदाचा येळकोट. सगळी केळी काढायची खाली टाकायची. सगळं स्वच्छ करायचे. सुगंधिं पुष्टिवर्धनं मुर्वार वंदनात् दुर्गमक्षमां. हर महादेव. सगळ्यांनी पाणी घालायचं. सगळ्यांनी हात लावायचा. मनात काय इच्छा देवाला सांगायची. कैलास राणा शिवचंद्रमुळे मणेंद्र माता पुढे जळाले. कारण्य सिंधू भौदुःखहारे तुझे शंभो मज कोणतारे. नम पार्वती पदे हर हर महादेव. सगळ्यांनी चोळायचं उजव्या हाताने. घरची देवाला घाला. समाधी ठेवायचं जरा जरा. फुलं घ्या सगळ्यांनी. फुलं घ्या. एक फुल घ्या. ओम त्र्यंबकं सोडा. येळकोट येळकोट. जय मल्हार. भंडारा घ्यायचं सगळ्यांनी हातामध्ये. कलिदोष विनाशाय मार्तंडाय नमः. ओम अश्वरूढाय नमः. माळसा कांताय धीमहि तन्नो मल्हारी प्रचोदयात्. मल्हार मार्तंडा देवा. पाटील कुटुंबांची देवा. सहकुटुंब सहपरिवार देवा. जागरण गोंधळ महापूजा महाभिषेक देवा. पावन कर देवा. भक्तांच्या कुटुंबामध्ये सुख शांती नांदू देवा. भक्तांना कामात अध्यात्म नोकरी व्यवसाय यश दे देवा. भक्तांच्या सर्व इच्छा मनोकामना परिपूर्ण कर देवा. मुलाबाळांचा सांभाळ कर देवा. सुखाचा आशीर्वाद दे देवा. आणि भक्तांचा सदा आनंद होऊ दे देवा. सदा सदा आनंदाचा. अडकल के भडकल. भडकल के भंडार. गोल गोल हजारी. वाग्या मुरळी. गळी आरती करी. खंडोबा भगत. सलाम सलाम. सलाम सलाम. सदानंदाचा येळकोट. बोला येळकोट येळकोट. जय मल्हार. बाबू इकडे. तिकडे कुठे चालले तुम्ही. चला इकडे इकडे चला चला पुढे. सिया सिया. तर आम्ही आलो आता. आमची सगळी गावकरी म्हणजे आमचे भाई बहीण सगळे कामाला झाले. जय मल्हार. जय मल्हार. जय मल्हार. आत्ताच आम्ही मस्त मंदिरात दर्शन करून आलोय. फायनली आमचं दर्शन वगैरे झालं. कसं आपण देवबाप्पाचं दर्शन केलं तिकडे सांगा बाबू. मस्त आम्ही हात वगैरे जोडलो. आतमध्ये आता तुम्ही बघितलं असेल कॅमेऱ्यासाठी अलाउड नव्हतं पण आपण चोरून मोडून सगळीकडे काढतो असं काढले फुटेज. सो आता आम्ही जाऊयात खाली गेल्यावर तिकडे आपला एक गोंधळाचा प्रोग्राम म्हणजे गोंधळाच एक प्रकारे आपल्या भाषेत बोलतो. आपला मस्त गोंधळ असेल त्या गोंधळात आपण एकदम नाचू बिचू मस्त. कोणच्या अंगान येतं नाही येतं भाऊ देव खेळू आपण. मग फुल मज्जा ना रात्री नुसती ढिंगाणा.
आम्ही मस्त आता फोटो काढण्यासाठी इथे थांबलोय. हे फोटोग्राफर आहे तिथले. स्वप्नात- हा राहतोय आम्ही मस्त फोटो काढतोय आता. आताच आम्ही माझी कोकी आणि मी आणि बाकीचे आमचे 4-5 जणी बाया आहेत त्या गड उतरलोय आणि आता चाललो रूमवर जाऊयात, थोडाफार फ्रेश होऊयात. पुढे बघ बाबू, पडशील नाही तर. फ्रेश होऊ आणि मग फ्रेश झाल्यावर आपला परत गोंधळाचा कार्यक्रम चालू होणार आहे. सो आपण तो पण अटेंड करूयात. जाऊ आता डायरेक्ट गोंधळाला. त्यांचे 5 पोरांच्या अंगावरचे नारळ उतरून फोडून फेकून दे बाहेर. अजून अंग भरत नाही. लहान मुलं घाबरतात. अंग भरते दोघांचं, पण घाबरतात लहान मुलं. अरे बालका, हे लेकरा ना अंगात वारी येते पण मोडतात का? पण त्यांना कळत नाही, अजून बालक आहेत. का कालच्या क्लोजिंग केलं नव्हतं तर आजचं डायरेक्ट जेवाचं दाखवतो तुम्हाला. सगळे जेवायला बसले बघा कसे नुसती धुरकूस घेतलं जेवणावर. नानी काय खातस? काय पाहिजे? खाऊन घ्या. सगळ्यांचं जेवण वगैरे झालं. आता आम्ही निघतोय आता परतीच्या रस्त्याला. इथनं जाणार आम्ही आता पहिले एकविरा पायथ्याशी, तिकडे दर्शन घेणार. सो तिथनं मग घरी जाणार आणि तिकडे घरी गेल्यावर ना बँड ठेवलेत आम्ही, म्हणजे आमचे जे पण देवता आम्ही आणलेले इकडं स्नानासाठी आणि अभिषेकासाठी. त्याच्यानंतर आम्ही सगळं ते तिथं गेल्यावर त्याची मिरवणूक काढणार आणि मग पुन्हा देवारच स्थापत करणार आणि मग संध्याकाळी फुल धमाल आहे आमची तिकडं. आपली गाडी इथं आहे आणि या लेडीज बघा, या गेला अर्धा तास मी इथं बसल्या पण या अजून येतात. यांचा टाइमपास आवरा असताना अर्धा तास झाला इथं बसल्या. जाम खतरनाक. बोला एलकोट आनंदाचा. आता मस्त जेजुरीवर आमचं दर्शन वगैरे झालंय. बाकी पोराशी वाढले तसं वाटते पण नाही. जागा जेजुरी. काय आवाज कसा आला बघू, कसा आवाज आला रक्षा कर परत. कालिका माता अंगण आली तिची करते ती सारखी सारखी. तर आता आम्ही निघालो इथनं. आता जाऊ पहिले. असं आवाज येत राहील, डिस्टर्बन्स भरपूर येत राहील मध्ये मध्ये, पण मॅनेज करून घ्या तुम्ही. आता जे देवस्थान मध्ये मध्ये लागतील ते आम्ही करत आम्ही एकविरीला पोचू आणि मग तिकडे मजा करू. बाकी बोला रे बोला जय. आता आम्ही फायनली जेजुरीच्या एकविरीला पोहोचलेलो आहे
आणि या मागे बसलेल्या बाया जाम घोंगाट घालतात, जाम म्हणजे जाम घोंगाट. आम्ही गोंगाट नाही घालले, मग आम्ही सगळे गोंधन घालतात आम्ही मग. नाचत होतो. यो पुऱ्या झोपले, ही उठला यो पुऱ्या. आता आपण एकविरीला पोहोचलो. एकविरीला मस्त दर्शन घेऊ पायथ्याशी आणि लगेच सुसाट निघू, कारण आपली बस पुढे गेले. तर बसीच्या मागे जाऊ आणि तिकडं मग सुसाट बँड बिन वाजवतील. सुसाट 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 सुसाट. मस्त सूर्य मावळला आता आणि रस्ता पण खराब लागले आता. एक्सप्रेस लागायच्या पहिले बंद तर घ्यायला पाहिजे होतं. देऊ इकडे बंद? बस, देऊ हातला माग 3. इकडे तू कर अशी एक्सप्रेस दाखवू का. आपण आता जवळ पोहोचलो म्हणजे घराच्या इथे आणि आपले देव घेऊन तिथे वाचतायत. आपण पटकन तिथं पोहोचू. मस्त नाचा नाची करायचा. कसा नाचायचा बाबू? ये ढनक डेड्डर ढनक डेड्डर नाचून दाखव जरा. ढनक डेड्डर ढनक डेड्डर नाच. देवांची नाच. जिंकडी जिंकडी असा नाचायचा असा.
आपले देव आलेत आपल्या जवळपासचं मंदिर, तुम्हाला माहिती आहे प्राचीन शिव मंदिर. सो आता इकडं देवांचं दर्शन होईल आणि मग बाकी इकडे परत नाचत गाजत आपल्या देवाऱ्यापर्यंत देव घेऊन जातील. इकडे आपले देव. झाली आपली, आता देव आले तिकडे, सगळी रजा घेतात आपापली आणि आपापल्या घरी जातात. सो आता आपण पण भेटूयात पुन्हा एकदा जेव्हा गोंधळ असेल तेव्हा. सो आता हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय, टेक केअर.